हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर इथे आपण आज इथे नेक बनवायचं शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिले इथे माझं जे आहे ती मी बॅक साईड घेतलेली होती आणि ही आहे अस्तरची साईड. मेन फॅब्रिक आपण सध्या बाजूला ठेवूया आणि इथे घेऊया बॅक साईडची अस्तरची बाजू. तर मी इथे हाईट आणि आर्म होल टाकून घेतलेलं, तर इथे डायरेक्ट टाकणार आहे नेक. नेक जो टाकते आहे ते आहे 2.25चा नेक आहे, म्हणजे 2 आणि 3 लाईन. आणि आपण इथे जे आहे नेक मोजून घेणार, तो आहे आपल्याला नेक घ्यायचा आहे 10.5 इंच. आता आपल्याला रेडी करायचं असेल 9.5 तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे 10.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला 2.25 खाली पण घ्यायचा आहे. आणि आता हा जो स्क्वेअर असतो याच्यामध्ये आपल्याला शेप द्यायचा आहे. मला इथे तो षटकोनीसारखा नेक बनवायचा होता, तो मी इथे घेते आहे हा असा क्रॉस, आणि खाली पण घेते क्रॉस. इथे तुम्ही स्केलचाही वापर करू शकता. मी इथे फक्त हाताने शेप टाकून घेतलेला आहे. आता इथे हा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तो कटिंग झाल्याच्यानंतर आता आपल्याला हा इथे आपला असा शेप इथे रेडी झालेला आहे. आता आपल्याला इथे मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. ऑलरेडी म्हणजे आपण फक्त बाजूलाच ठेवलेलं होतं मेन फॅब्रिक, सेम कटिंग करून घ्यायचं होतं जसं आपण अस्तर घेतलेलं होतं त्या टाईपमध्येच, त्याच मापाचे. तर आपण इथे मेन फॅब्रिक घेतलं आहे ते सरळ बाजूने ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला अस्तर ठेवायचं आहे अगदी व्यवस्थित मिडल टू मिडल आला पाहिजे, आणि याच्यावरती आपल्याला इथे स्टिच मारून घ्यायची आहे. शेपमध्येच आपल्याला इथे स्टिच मारायची आहे, जसं आपण रेग्युलर स्टिच मारतो त्या टाईपमध्येच आपल्याला इथे शेपमध्ये स्टिच मारून घ्यायची आहे. याने काय होतं, ही जी आहे नेक बनवायची सगळ्यात सोपी पद्धत आहे. जे बिगिनर आहे त्यांच्यासाठी ते एकदम सोपं आहे. आपल्याला नेक बनवायचं हे जे आहे त्यांना म्हणजे पायपिंगची वगैरेही गरज पडत नाही आणि पट्टीचीही गरज पडत नाही. जे बिगिनर आहेत त्यांना ही पद्धत अगदी इझी आहे आणि खूप छान फिनिशिंग पण खूप सुंदर येतात. इथे जे कॉर्नर आहे तिथे आपल्याला सुई अडकवायची आणि खालचा कपडा सरकून घ्यायचा आहे, की जेणेकरून फिनिशिंग आपली एकदम छानपैकी तयारी होईल. आता ही स्टिच मारून झाल्याच्यानंतर आपला आतमधला जो एक्स्ट्रा कपडा होता आपला मेन फॅब्रिकचा, तो आपण इथे कट करून घेणार आहोत. तो कट करून झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे कॉर्नर आहे कॉर्नरला आपल्याला नॉचेस द्यायचे आहे छोटे छोटे. नॉचेस देताना काळजी ही घ्यायची आहे की आपली स्टिचला आपलं नॉचेस बसायला नको आहे, म्हणजे स्टिच निघून येईल. ती दिल्याच्यानंतर आपण खालची बाजू जी आहे ती खालच्या बाजूलाही स्टिच मारून घेणार आहोत. याने काय होतं, तुम्हाला खाली पट्टीही लावायची गरज पडत नाही. तुमचं ब्लाऊज अगदी बॅक साईड पूर्ण रेडीच होऊन जाते. तर इथे आहे आपण बॅक साईडला खालच्या साईडनं पण आपण तशी स्टिच मारून घेतलेली आहे. इथे पण मी स्टिच मारली. एक्स्ट्राचा कपडा जर असेल तर तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे, नाही तर आपल्याला हरकत नाही. आता आपण डायरेक्टली तुम्ही इथे बघू शकता मी ह्या साईडने हात घालून इकडनं काढून घेतलेलं आहे, म्हणजे पलटी मारून जसं घेतो आपण त्या टाईपमध्ये. एकदम इझी आहे. आपण दोन्ही फिटिंग होत्या त्याच्या ओपन ठेवलेल्या होत्या, म्हणजे दोन्ही साईडच्या, आणि तिथून आपण एका बाजूने कुठल्याही एका बाजूने आपल्याला आतमध्ये कपडा टाकून ओढून घ्यायचा आहे. एकदम इझिली रेडी होतो. आता हे झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती प्रेस स्टिच देऊन घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या नेकला फिनिशिंग एकदम छान पद्धत येऊन जाते, छान पद्धतीने फिनिशिंग होते आणि रेडी पण इझिली होतो आहे. आता हे जे कॉर्नर आहे, कॉर्नर आपले बरोबर व्यवस्थित निघले पाहिजे. त्याच्यासाठी परत आपल्याला इथे मी जसं पहिले सांगितलं कॉर्नरवरती सुई अडकून ठेवायची आणि आपल्याला कपडा बाजूला सरकवून घ्यायचा आहे. तर ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे 3-4 जे कॉर्नर आहे आपल्या नेकचे ते आपल्याला असेच रेडी करायचे आहे. तुम्ही याच पद्धतीने राऊंडचा स्क्वेअरचा पण नेक रेडी करू शकता, जसं की वरती ठेवून इझिली आपण इथे रेडी करून घेतो. आता आपल्याला एक साईडने स्टिच मारायची आहे आणि एकदम बाजूने मारून घ्यायची आहे. मी इथे 2 स्टिच पण मारून घेतलेले आहे, एक बरोबर मध्ये आणि एक साईडने. हवंच तर तुम्ही एक पण मारू शकता, पण 2 जर मारल्या तर एकदम छान पद्धतीने इथे रेडी होतं. तुम्ही इथे बघू शकता मागच्या साईडने पण छान दिसतंय. आता आपल्याला जी आहे ती बाजूनं फिटिंग करून घ्यायची आहे आणि खालची जी आहे ती स्टिच मारून घ्यायची आहे. खालच्या नेकला आहे ती स्टिच मारून घ्यायची आहे. तर मारून घेतल्याच्यानंतर आपण साईड फिटिंग पण करून घेतलेली आहे, म्हणजे साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो पण आपण इथे रेडी करून घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या नेकचा मिडल काढायचा आहे आणि मिडलपासून 4 इंच असं इकडे दोन्ही बाजूने आपल्याला 4 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर उभी जी बाजू आहे ती पण आपण 4 इंचावरती इथे टक्स मारायचा आहे आपल्याला 4 इंचापर्यंत. तर इथे आपण इथे असं दोन्ही पण मार्किंग करून घेतलेले आहे आणि इथे टक्स मारून घेणार आहेत.
जसे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे आहे. थोडासा दोन्ही बाजूने आपल्याला कपडा पकडून ॲटलिस्ट अर्धा इंच गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कपडा पकडून इथे टक्स मारून घ्यायचा आहे. या पद्धतीने टक्स मारताना फक्त व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की आपल्याला इथे आपले जे आहे ते कॉर्नर निघायला नको आहे, अगदी व्यवस्थित झाले पाहिजे. ते झाल्याच्या नंतर आपण पुन्हा दुसरा टक्स मारून घेणार आहोत आणि इथे आपली जी आहे नेक रेडी झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आपला जो आहे तो बॅक नेक इथे रेडी झालेला आहे आणि एकदम इझी पद्धत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.